आणि त्या गोष्टीचं नाव आहे जादूची भुकटी. भुकटी म्हणजे पावडर. भुकटी म्हणजे काय? लक्ष द्या सर्वांनी माझ्याकडं. गोष्टीचं नाव आहे जादूची भुकटी. ना भुकटी, भुकटी, भुकटी म्हणजे पावडर. तर असाच एके दिवशी एक चोर माहिती आहे ना, चोर घाईघाईनं चालला होता आणि अचानक तो एका साधू बाबांना आदळला. अचानक दोघांची टक्कर झाली. साधू बाबांना आदळल्यानंतर समोर साधू बाबांना बघितल्यानंतर रियांशी समोर साधू बाबांना बघितल्यानंतर अगदी चोरांनी पहिल्यांदा त्यांचे चरण पकडले, पाय पकडले. काय पकडले? पाय पकडले पहिल्यांदा. आणि मग साधू बाबांनी त्याला विचारलं, पहिल्यांदा सांग, पाय पकडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण जर कोणाच्या पाया पडलो तर पहिल्यांदा माणूस काय करतो? ज्याच्या आपण पाया पडतो तो काय देतो आपल्याला? आशीर्वाद. मग साधू बाबांनी त्याला पण आशीर्वाद दिला, सुखी राहा. काय? सुखात राहा. मग साधू बाबांनी त्याला विचारलं, सांग तुला काय पाहिजे? त्यावेळी तो म्हणतोय की ज्या वेळी मी चोरी करायला जातो त्यावेळी शिपाई मला पकडतात. चोर काय म्हणतोय? चोर काय म्हणतोय? ज्या वेळी मी चोरी करायला जातो त्यावेळी शिपाई मला काय करतात? काय करतात? पकडतात. मग मला असं काय द्या की मी शिपायांना दिसणार नाही. असं बोलल्यानंतर साधू बाबा जे असतात ते साधू बाबा जे असतात त्यांच्या गालावर खली येते, असतात ते. चोर काय बोलतोय की असं काय करा की मी चोरी करताना कोणाला दिसणार नाही. ठीक आहे म्हणतो. साधू म्हणतात ठीक आहे. साधू बाबा काय म्हणतात? ठीक आहे, मी तुला जादूची भुकटी देतो. ती काय कर, तू जेव्हा तू चोरी करायला जाशील तिथं गेल्यानंतर, जिथं चोरी करायची आहे तिथं गेल्यानंतर काय करायची? ती भुकटी नाकात ओढायची. काय करायची? नाकात ओढायची. आणि नाकात ओढलीस की तू कोणाला दिसणार नाहीस. चोर खुश झाला एकदम. जादूची भुकटी मिळाली, आता आपल्याला कोणीच बघू शकणार नाही. अगदी त्या साधू बाबाच्या 10 वेळा चोर पाया पडला. का? भुकटी भेटली. आणि मग गेला. त्या रात्री तो ज्या घरात चोरी करायला गेला अगदी संपूर्ण त्याने हत्यारं घेऊन गेले. तिजोरी जे तिजोरी फोडायला जेवढे हत्यारं लागतात ते सगळं तो घेऊन गेला. सगळं एका टेबलावर ठेवला. घरात प्रवेश केल्यानंतर टेबलावर एका ठेवला आणि आता तिजोरी फोडणार एवढ्यात त्यांनी पहिल्यांदा कमरेला खोचून ठेवलेली ती भुकटी काढली आणि जोरात नाकात ओढली. काय केली? जोरात काय केली? नाकात ओढली. आणि नाकात ओढल्यानंतर त्याला अशा काय शिंका यायला लागल्या, एवढा जोरात शिंकायला लागला की घरातली सगळी माणसं जागी झाली आणि त्या चोराला पकडून त्याला बेदम मारलं. तुम्हाला माहीत आहे का रे ती भुकटी म्हणजे काय होती? काय होती? नाही. शिंका यायला लागल्या म्हणजे काय असेल ती? कदाचित तुम्हापैकी कोणाची आई तरी घासत असेल तपकिरी. काय होती? तपकिरी होती. आणि त्यावेळी तपकिरी त्याने नाकात ओढली. त्यावेळी त्याला काय यायला लागल्या? जोरात शिंका यायला लागल्या. अशा प्रकारे साधू महाराजांनी हुशारी दाखवली आणि एका चोराला चांगली अद्दल घडवली. समजलं? जोरात टाळ्या वाजवा.